आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेड्यात अवकाळीने मोडले कंबरडे तालुक्यात 3 दिवसांपासून पाऊस, पिकांचं नुकसान, बुराई नदी वाहते दुथडी भरून। शिंदखेडा तालुक्यात सतत 3 दिवसांपासून पाऊस होत आहे। सोमवारी दुपारी 3च्या सुमारास काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने कपाशी, मका व कांदा पिकांचं तसेच केळी आणि पपई फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू झाला होता। तालुक्यातून वाहणाऱ्या बुराई नदीला पावसाळ्यात पूर आलेला नव्हता। सोमवारी पहाटेपासून नदी दुथडी भरून वाहत आहे। तालुक्यात शनिवारी, रविवारी व सोमवारी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने काढणीस आलेला कापूस, मका, कांदा, बाजरी आणि भुईमूग पिकांचं तसेच केळी आणि पपई पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने काढणीस आलेला कापूस जमिनीवर पडल्याने कापूस वाया जाणार आहे। तर बुराई नदी ही प्रथमच दुथडी भरून वाहत आहे। बुराई नदीवरील उगमस्थानी साक्री तालुक्यात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने बुराई तालुका साक्री मध्य प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने त्याचा विसर्ग वाडी शेवाडी तालुका शिंदखेडा मध्य प्रकल्पात येत असल्याने वाडी शेवाडीतून एका गेटमधून 400 क्युसेक विसर्ग नदी पात्रात न सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.